अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी सांगतात, बाळा, माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करतो तो तसा घडतो. जो व्यक्ती चांगला विचार करतो तो चांगला माणूस बनतो. जो वाईट विचार करतो तो वाईट माणूस बनतो. माणूस आपल्या कर्माने घडत असतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वास ठेवून आपले काम निरंतर करत असतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. माणसाचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत. जो माणूस चांगले कर्म करतो देव त्याला काहीच कमी पडू देत नाहीत. देव त्याचे नेहमी भलंच करतात. जो व्यक्ती आपल्या कर्माचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्या व्यक्तीचा आदर करत नाहीत. बाळा, लक्षात ठेव, आज तुझे वाईट दिवस चालू आहेत, उद्या तुझे चांगले दिवस येतील. लक्षात ठेव, प्रत्येक रात्रीनंतर सकाळी होतेच. तसेच प्रत्येक वाईट दिवसानंतर चांगला दिवस हा येतोच. फक्त तुझे कर्म चांगले पाहिजेत आणि प्रामाणिक पाहिजेत. जो आपले कर्म चांगले ठेवतो आणि ते प्रामाणिकपणे निस्वार्थ भावनेने पार पाडतो त्याला देव आयुष्यात न मागता सर्व काही देत असतो. त्याला आयुष्यात कधी काहीच कमी पडत नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातात असते. कोणालाही मदत करताना कधीही मनामध्ये उपकाराची भाषा आणू नकात. कोणालाही मदत करताना निस्वार्थ भावना ठेवा. डाव्या हाताने केलेली मदत हे आपल्या उजव्या हाताला सुद्धा कळाली नाही पाहिजेत. आपले कर्म हेच आपली खरी ओळख निर्माण करते. जर आपले ध्येय प्राप्त करताना जर का पराभव आला तर मध्येच थांबू नका, मध्येच हार मानू नकात. आपले ध्येय बदलू नकात. तर ध्येय प्राप्त करण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता बदला. लक्षात ठेवा, एक रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता सुरू होतो. सर्व रस्ते हे कधीच बंद होत नाहीत. तुझे ध्येय प्राप्त करताना तुला खूप अडथळे येतील. पावले तुला संकटांना सामोरे जावे लागेल. तुझा रस्ता हा काटेरी मार्गांचा असेल. काही नकारात्मक शक्ती तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोचवू देणार नाहीत. त्या तुला खूप त्रास देतील. एवढा त्रास सहन करताना तुला वाटेल की आता बस झाले, हे सर्व आता सोडून देतो. त्यांना हेच हवे असते. पण तुला प्रयत्न सोडायचे नाही आहेत. तुला लढायचे आहे. तुला जिद्द आणि मेहनतीने पुढे जायचे आहे. तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांनी तुला तुझे ध्येय हे प्राप्त करायचे आहे. घाबरू नकोस. तुला काहीही होणार नाही. आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुला जे काही हवं आहे ते तुला आयुष्यात नक्कीच भेटणार आहे. फक्त तू तुझे कर्म चांगले ठेव. तू तुझ्या कर्मांना तुझ्या मेहनतीची साथ दे. तुझे प्रयत्न तू सातत्याने चालू ठेव. तू प्रयत्नांना कुठेच कमी पडू नकोस. लक्षात ठेव, तू जर का तुझे कष्ट निरंतर प्रामाणिकपणे ठेवले तर तुला यश हे नक्कीच मिळते. तुझ्यापासून यश जास्त वेळ दुरावून राहणार नाही. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव आणि कष्ट सतत करत राहा. तुझ्या कष्टांना कुठेही अखंडता येऊन देऊ नकोस. मध्येच थांबवू नकोस. लक्षात ठेव, कष्ट करणे आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. जीवनामध्ये नेहमी एकटे चालायला शिका. तुम्हाला दुसऱ्या कोणाच्याही आधाराची गरज नाही आहे. तुमचा संघर्ष करण्यासाठी तुम्ही स्वतः समर्थ आहात. तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे. लक्षात ठेव, या जगात निस्वार्थ भावनेने मदत करणारी माणसं खूप कमी आहेत. प्रत्येकाला मदतीच्या बदल्यात काही ना काहीतरी हवेच आहे. ते मदतीच्या भावनेने तुझी फसवणूक करू शकतात. त्यामुळे लक्षात ठेव, तुला कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही आहे आणि तू घेऊसुद्धा नकोस. प्रत्येक समस्येबरोबर त्याचे निवारणसुद्धा असतेच.
जीवनात अशी कोणतीच समस्या नाही आहे ज्याचे निवारण होऊ शकत नाही. फक्त आपल्याला तो मार्ग दिसला पाहिजे. समस्या आल्यानंतर कोणतीही चिंता न करता शांतपणे त्याचा विचार कर. त्या समस्या कशामुळे आली आहे याचा विचार कर. त्या समस्येवर आपण काय तोडगा काढू शकतो, यातून आपण कसे बाहेर पडू शकतो याचा विचार कर. आम्हाला खात्री आहे तू नक्कीच या समस्येतून बाहेर पडशील. लक्षात ठेव, संकटात असताना घेतलेले निर्णय खूप महागात पडतात. संकट असताना भावनिक होऊन निर्णय घेऊ नकोस. शक्यतो लगेचच कोणताही निर्णय घेऊ नकोस. थोडा वेळ विचार कर. निर्णयाची चांगली आणि वाईट बाजू दोन्ही बाजूंचा विचार कर. त्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नकोस. कारण एकदा निर्णय घेतला आणि तो चुकला तर आपल्याला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे निर्णय घेताना नीट विचार करून घे. स्वामी सांगतात, लोकांना माफ करायला शिका. मनुष्य गुण आहे. माणूस चांगल्या काळातील गोष्टी सहज विसरून जातो आणि वाईट काळातील चुकीची गोष्ट धरून बसतो. आपल्या वाईट काळात ज्याने आपली साथ दिली त्याला कधीही विसरू नकोस. लोकांना माफ करायला शिक. समोरच्याने माफी मागितली की लगेचच त्याला माफ कर. त्याच्याविषयी मनामध्ये कोणतेही विष ठेवू नकोस. लक्षात ठेव, माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा कधीही श्रेष्ठच असतो आणि आम्हाला तोच मनुष्य आवडतो. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जीवनामध्ये लक्षात ठेव, आयुष्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की ज्याच्यातून मार्ग निघू शकत नाही. प्रत्येक समस्यातून त्याचा मार्ग हा निघतच असतो. आपल्याला फक्त तो मार्ग शोधता आला पाहिजे. एकदा का तुम्ही तो मार्ग शोधला त्यातून तुम्ही सहज बाहेर निघू शकता. आपण जसे विचार करतो आपल्या जीवनात आपल्या बाबतीत अगदी तशाच गोष्टी घडत असतात. त्यामुळे गोष्टी विचार करताना नेहमी चांगलाच विचार करा. कधीही वाईट नकारात्मक विचार करू नका. लक्षात ठेवा, आपण जसा विचार करतो आपल्यासोबत तशाच गोष्टी घडत असतात. त्यामुळे कधीही नकारात्मक विचार करू नका. सगळं काही चांगलेच होईल, तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्वच भेटेल असाच नेहमी सकारात्मक विचार करा. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करू लागता तेव्हा निसर्ग तुम्हाला त्या गोष्टीचा मिळवण्यासाठी स्वतः प्रयत्न करत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, सकारात्मक विचार करा, सकारात्मक राहा. आपल्या कामातून आपली सकारात्मकता दाखवा. जो व्यक्ती सकारात्मकतेने वागतो राहतो त्याच्या आयुष्यात नेहमी चांगल्याच गोष्टी घडतात. त्यामुळे नेहमी विचार करताना सकारात्मकच करा. आयुष्यात खूप पुढे जाचाल. श्री स्वामी समर्थ.